नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट दामोदर पिसे आपल्या लीगल ॲडवाइस या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये हतकडीच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. हतकडीला इंग्रजीमध्ये हँडकफ असे देखील म्हणतात. म्हणजे आरोपीला कोणत्या परिस्थितीत हतकडी लावण्यात येते आणि हतकडी लावण्याचे अधिकार हे कोणाला आहेत याबाबतचे बरेच प्रश्न आपल्या मनात असतात. तर हतकडी लावण्याचे अधिकार हे पोलिसांना आहेत आणि पोलीस हतकडी हे दोन परिस्थितीमध्ये आरोपीला लावू शकतात. व्हाईल मेकिंग अरेस्ट म्हणजे आरोपीला अटक करत असताना किंवा प्रोड्युसिंग बिफोर द कोर्ट किंवा कोर्टासमोर आणत असताना. तसेच कोणत्या कोणत्या व्यक्तीला हतकडी लावण्यात येते, प्रत्येक व्यक्तीलाच हतकडी लावण्यात येते काय, तर त्याचं उत्तर आहे नाही. प्रत्येक व्यक्तीला हतकडी ही लावण्यात येत नाही. पण अशा व्यक्तीला हतकडी लावण्यात येते द पर्सन हु इज ए हॅबिच्युअल ऑर रिपीट ऑफेंडर्स. जो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, नेहमीचा गुन्हेगार आहे किंवा त्यानं पुन्हा गुन्हा केलेला आहे, अशा आरोपीला हतकडी लावण्यात येते. द पर्सन आणखी हतकडी त्या व्यक्तीला लावण्यात येते तो व्यक्ती द पर्सन हु एस्केप फ्रॉम द कस्टडी. जो कस्टडीमधून पळून आला अशा व्यक्तीला हतकडी लावण्यात येते. द पर्सन हु हॅज किंवा तिसरा व्यक्ती जो असा असतो की द पर्सन हु हॅज कमिटेड एनी ऑफ द ऑफेन्सेस. म्हणजे 11 प्रकारचे जे ऑफेन्स आहेत त्या ऑफेन्स पैकी जर तशा प्रकारचे ऑफेन्स केले तर त्या परिस्थितीमध्ये पोलीस हतकडी त्या व्यक्तीला लावू शकतात. ते कोणते ऑफेन्स आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. पण त्यापूर्वी एक सांगू इच्छितो की द पर्सन अरेस्टेड शॅल नॉट बी सब्जेक्टेड टू मोर रिस्ट्रेंट दॅन इज नेसेसरी टू प्रिव्हेंट हिज एस्केप. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर अटक केलं तर त्याला जास्त शॅल नॉट बी सब्जेक्टेड टू मोर रिस्ट्रेंट, जास्त त्याला रिस्ट्रेंट करू शकता नाही दॅन इज नेसेसरी टू प्रिव्हेंट हिज एस्केप. म्हणजे त्याची सुटका फक्त रोखण्यासाठी जेवढं त्याला रेस्ट्रेंट करता येईल तेवढंच त्याला रेस्ट्रेंट करता येईल. विनाकारण तर त्याला जास्त रेस्ट्रेंट करता येणार नाही, त्याला जास्त अटकून ठेवता येणार नाही. आता आणखी कोणते 11 प्रकारचे ऑफेन्सेस आहेत ते BNSSच्या सेक्शन 43 मधला क्लॉज जो 3 आहे, नवीन कायदा जो आलेला आहे BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्या कायद्याचं जे सेक्शन 43 आहे त्यामधलं क्लॉज 3 मध्ये दिलेलं आहे की पोलिसांना हतकडी लावताना कोणत्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना हतकडी लावता येईल. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की द पोलीस ऑफिसर मे इन कीपिंग इन व्ह्यू द नेचर अँड ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स यूज द हँडकफ व्हाईल मेकिंग द अरेस्ट ऑफ ए पर्सन or while producing such a person before the court who is a habitual or repeat offenders. मी आधी सांगितलेलं आहे की जो हॅबिच्युअल आहे आणि जो रिपीट ऑफेंडर आहे त्याला पोलीस मे यूज हँडकफ. म्हणजे हे डिस्क्रिशनरी पॉवर आहे पोलिसांकडे. मे म्हणजे पोलिसांना जर वाटलं तर ते अशा परिस्थितीत हँडकफचा उपयोग करू शकतात, त्याला हतकडी लावू शकतात. किंवा जर पोलिसांना वाटलं की हतकडी लावण्याची काही आवश्यकता नाही तर अशा परिस्थितीत म्हणजे यापूर्वी मी जे सांगितलं त्यावेळेस पोलिसांकडे अधिकार असतात की पोलिसांना जर वाटलं की नाही हतकडी जरी नाही लावली तरी हा काही पळून जाणार नाही, त्या अशा वेळेस पोलीस हतकडी सुद्धा लावणार नाही. पण पोलिसांना त्या ठिकाणी पॉवर दिलेले आहेत. हु इज अ हॅबिच्युअल ऑर रिपीट ऑफेंडर हु एस्केप फ्रॉम द कस्टडी ऑर हु हॅज कमिटेड ऑफेन्स ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम, टेररिस्ट ऍक्ट, ड्रग रिलेटेड क्राईम, illegal possession of arms and ammunition, murder, rape, acid attack, counterfeiting coin and currency note, human trafficking, sexual offenses against the children or offense against the state. अशा प्रकारचे जे सिरियस प्रकारचे जे ऑफेन्स आहेत, जे मी आता आपल्याला 11 प्रकारचे ऑफेन्सेस सांगले, अशा ऑफेन्सेस मध्ये पोलिसांना आरोपीला हतकडी लावायचा अधिकार आहे. पण कंपल्सरी नाही आहे. पोलिसांकडे एक डिस्क्रिशनरी पॉवर आहे. पोलिसांना जर वाटलं तरच ते हँडकफ लावू शकतात. आणि या गुन्ह्या व्यतिरिक्त आणि ज्या काही यापूर्वी मी कंडिशन सांगितल्या की तो पर्सन हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, रिपीट ऑफेंडर आहे, द पर्सन एक्सेप्ट फ्रॉम द कस्टडी
या व्यतिरिक्तचे जे साध्या गुन्ह्यातले जे आरोपी असतात त्या आरोपींना पोलिसांना हातकडी लावण्याचे अधिकार नाही आहेत. आणि अशा परिस्थितीत जर हातकडी म्हणजे या व्यतिरिक्त जर परिस्थिती असली आणि पोलिसांनी आरोपीला हातकडी लावली तर ते इल्लिगल हातकडी होईल किंवा ते गैरकायदेशीर होईल, असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला सांगत आहे. तसंच काही सुप्रीम कोर्टाचे सुद्धा कायदे आहेत. त्या सुप्रीम कोर्टाचे जे केस लॉ आहेत त्या केस लॉ मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने पोलिसांना हातकडीच्या बाबतीतचे बऱ्याचदा डायरेक्शन दिलेले आहेत. शक्यतोवर आरोपीला हातकडी लावू नका. वाटल्यास जास्तचे पोलीस सोबत ठेवा आरोपीच्या, किंवा एखाद्या प्रोटेक्टिंग व्हॅन मधून आरोपीला पोलीस स्टेशन मधून कोर्टात न्या, किंवा त्याला अटक करताना त्या प्रोटेक्टेड व्हॅन मधून आणा. अशा प्रकारचे बरेचसे सुप्रीम कोर्टाचे केस लॉ सुद्धा हातकडीच्या संदर्भात आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तसंच 11 प्रकारचे जे क्राईम दिलेले आहेत, ज्या क्राईम मध्ये पोलिसांना हातकडी लावण्याचे अधिकार आहे, त्या सुद्धा एक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की कोणते 11 प्रकारचे ऑफेन्सेस आहेत ज्यामध्ये पोलिसांना हातकडी लावण्याचे अधिकार दिलेले आहे. तर हातकडीच्या बाबतीत आजचा आपला एक छोटासा व्हिडिओ, आणि यानंतर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड डे अँड गुड बाय.